फसवणूक प्रकरणात उरळ पोलिसांचा दणका, 2 आरोपी जेरबंद. महिलेने 4 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, साथीदारांसह दोघांना अटक, तपासाला वेग. 4 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात उरळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत महिला आरोपीसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून आरोपींकडून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उरळ पोलीस ठाण्यात 15 ऑगस्ट 2026 रोजी भाऊसाहेब मच्छिंद्र बनसोडे वय वर्ष 35 यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगानं पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत महिला आरोपी शिल्पा मिलिंद अहिरे वय वर्ष 30 राहणार तारखेड जिल्हा अकोला हिच्यासह तिचा साथीदार विनायक किसनराव गवई वय वर्ष 56 राहणार खांबोरा तालुका जिल्हा अकोला यांना अटक केली. पोलिसांच्या तपासानुसार महिला आरोपीनं फिर्यादीची तब्बल 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणामध्ये आरोपींची भूमिका, फसवणुकीची नेमकी पद्धत तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली असून चौकशी दरम्यान महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं पुढे जातो याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी परमेश्वर केंद्रे, राजू जोंधळकर, विजय चव्हाण, रघुनाथ नेमाडे, विकास राठोड, अमेश वाकोडे, रूपमन घोडके आणि पल्लवी काळे यांनी सहभाग घेतला. दरम्यान या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलीस करत असून तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे लक्ष लागलंय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.